होंदू खरातकडून माइंड रीडिंगच्या नावाखाली फसवणूक, महिलांना लक्ष्य करत मानसशास्त्रीय पद्धतीने संपादन करत होता विश्वास। माझा कोणत्याही अघोरी पूजेमध्ये सहभाग नाही, मी शिंदेंसोबत ईशान्येश्वर मंदिरामध्ये गेलो होतो, इतर कुणालाही नेलं नाही, बदनामी करण्याचं हे षडयंत्र आहे, दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण। पीएनजीचा वापर वाढवण्यावर दिला जाणार भर, भुजबळांचं सूतोवाच, इमारतींच्या ओसी करता पीएनजी बंधनकारक करा, भुजबळांची सूचना। अमेरिकेचं F-16 लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा, तर अमेरिका आणि इस्रायलचे मिसाईल हल्ले परतवल्याचाही इराणचा दावा। लेबनॉनमध्ये पत्रकारांच्या कारवर इस्रायलचा हल्ला, 3 पत्रकारांसह 4 जणांचा मृत्यू, हिजबुल्लाहला माहिती पुरवत असल्याचा इस्रायलचा आरोप। सौदी अरेबियाच्या प्रिन्ससोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बातचीत, आखाती युद्धामुळे उद्भवलेल्या संकटावर चर्चा, तर ऊर्जा प्रकल्पांवर होणाऱ्या हल्ल्यांचा मोदींनी केला निषेध। पंढरपुरामध्ये चैत्र एकादशी निमित्त भाविकांची उसळली गर्दी, 11,000 सूर्यफुलांची विठ्ठल मंदिरात सजावट। काश्मीर आणि लडाखमध्ये तुफान बर्फवृष्टी, बांदीपोरा अनंतनागमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे तापमानात मोठी घट, तर झुजिला या पासमध्ये पडलेल्या बर्फामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत। दुबईला पावसानं झोडपलं, रस्ते गेले पाण्याखाली, पाणी वाहून नेणाऱ्या सगळ्या यंत्रणा कोलमडल्या। मुसळधार पावसामुळे रशियाच्या दागिस्तान प्रदेशामध्ये पूर, पावसामुळे जनजीवन विस्कळीत, अनेक भागात वीज पुरवठा खंडित। पुढची बातमी पाहूया। अकोला जिल्ह्यातील अन्वे मिर्जापूर इथं वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांच्या गॅससाठी रांगेत उभे असताना मृत्यू झालाय। सकाळपासून रांगेत उभे असलेल्या शिरसाट यांना दुपारी अचानक चक्कर येऊन ते कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळते। या घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर यांनी शासनाच्या नियोजन शून्यतेवर तीव्र शब्दात टीका केली आहे। गॅस तुटवड्याची पूर्वकल्पना असूनही उपाययोजना न केल्यानं हा बळी गेल्याचा आरोप त्यावेळी त्यांनी केला। दरम्यान वंचित बहुजन आघाडीने केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत तातडीनं गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालंय। गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा आज पहिला बळी गेला। गॅस तुटवडा होणार याची अगोदर कल्पना दिली होती। शासनाने नियोजन व्यवस्थित केलं असतं तर कदाचित माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा जीव वाचला असता। केंद्र सरकार, राज्य सरकार या दोघांचा मी असताना धिक्कार करतो। पुन्हा एकदा बातम्यांचा सुपरफास्ट पद्धतीने आढावा घेऊयात सकाळच्या 100 बातम्यांमधून। काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत गोंदियात संघटनात्मक बदलांची दिशा स्पष्ट करण्यात आली आहे। जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेत पारदर्शकता आणि सक्षम नेतृत्वावर भर देण्यासाठी अभियान राबवलं जात आहे। पक्ष मजबूत करण्यासाठी सर्व घटकांना संधी देण्यावरही लक्ष केंद्रित केलं जाणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावात मनसेनं तयारी सुरू केली आहे। सर्व निवडणुका पूर्ण ताकदीनं लढण्याचा निर्णय घेण्यात आला असून संघटना बळकटी आणि उमेदवार तयारीवर भर देण्यात आलाय। युती आघाडीचे सर्व अधिकार हे आता राज ठाकरे यांच्याकडे राहणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेनंतर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेत विशेष कार्यक्रम पार पडला। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अध्यक्ष बच्चू कडू यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं।
मात्र या सत्कारामुळे भाजप आणि बच्चू कडू यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांना आता उधाण आलंय. गोंदिया जिल्ह्यात आमदार राजकुमार बडोले यांनी आपला 64वा वाढदिवस सेवा दिन म्हणून साजरा केलाय. बुके न स्वीकारता आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. तसंच दिव्यांगांना ट्रायसायकलचे वितरणही करण्यात आलं. जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीबाबत नव्यानं मदतीची घोषणा करण्यात आली आहे. फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नियमात महत्त्वाचा बदल आणि मोठा बदल करत मोठा दिलासा देण्यात आलाय. मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेत अट शिथिल करण्यात आली आहे. पुरात मृत पावलेल्या सर्व जनावरांसाठी मदत मिळणार असून सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा यावेळी करण्यात आली आहे. धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगर यांना जोडणारा नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आलाय. हा रेल्वे मार्ग बीड जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या रेल्वे मार्गासाठी केज, बीड आणि गेवराई तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित करावी लागणार आहे. याबाबत बैठक घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा 40.5 अंशांवर पोहोचल्यानं तापमानात वाढ झाली आहे. गेल्या 2 दिवसात तापमानात झपाट्यानं वाढ झाली असून नागरिक हैराण झाले आहेत. दरम्यान आता 30 आणि 31 मार्चसाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून प्रशासनानं नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. चंद्रपुरात इरई नदीच्या खोलीकरण आणि स्वच्छतेसाठी सलग दुसऱ्या वर्षी अभियान सुरू करण्यात आले. पाणी पातळी घटल्यानं कामाला गती देण्यात आली असून महानगरपालिकेनं सर्व यंत्रसामग्री सज्ज केली आहे. दरम्यान पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी हे अभियान लोक चळवळ बनवण्याचं आवाहन केलंय. एक सविस्तर बातमी आपण पाहूयात. राज्यातील अनेक भागातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना रांगा लावाव्या लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पीएनजी गॅसचा वापर राज्यात वाढवणार असल्याचं सूचक विधान भुजबळांनी केलंय. नव्या इमारतींना पीएनजी जोडणी असल्याशिवाय ओसी देऊ नका असं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी म्हटलंय. पीएनजीचा जे आहे पीएनजी स्वस्त सुद्धा पडतो आणि पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे. मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे LPG बंद होईल. त्याच्या अगोदर सगळ्यांनी पीएनजीचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त पीएनजीचे जे आहेत जोडणा करून घेतल्या पाहिजेत. तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे. आम्ही त्यांना सांगितलं की बा सगळ्या ह्या ज्या महानगरपालिका किंवा नगरपालिका जिथे पीएनजी आहे तिथे जसं आपण पाण्याचं कनेक्शन आलंच पाहिजे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन त्या बिल्डिंगला पाहिजेच, तरच तुम्हाला जे आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. त्याप्रमाणे पीएनजीसुद्धा मॅन्डेटरी करा, कंपल्सरी करा की ते सुद्धा कनेक्शन असेल तरच तुम्हाला ओसी मिळेल. अशा काही अटी त्याच्यामध्ये टाका. मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पीएनजीचं काम हे सगळ्या शहरांमध्ये होत आहे. महानगर गॅस निगम लिमिटेड हे पाईपलाईन टाकण्याचं काम करतायत आणि पाईप गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत. राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे पीएनजी उपलब्ध आहे. त्यामुळे LPGची आवश्यकता पडणार नाही.